हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच ना? मी पण मस्त. आजचा व्लॉग खरंच खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण आज आहे माझ्या मम्मी पप्पा आणि माझ्या काका काकींचा लग्नाचा वाढदिवस. मग काय, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे, म्हणून आम्ही निघालो इचलकरंजीला. ओमनीमधून आम्ही सगळा प्रवास केला आहे, कडगाववरनं इचलकरंजीचा. आणि त्यात गरम पण होत होतं, पण मजा पण आली. सगळे एकत्र होतो आणि खूप मस्त वाटतं फॅमिली एकत्र असताना. करता करता आम्ही इचलकरंजीमध्ये पोहोचलो. बघा, इचलकरंजीमध्ये आलो आणि महाराजांचं दर्शन नाही घेतलं असं होणार आहे का? तर महाराजांचं दर्शन घेऊन, हे आहे आमच्या दीदीचं घर. आम्ही दीदीच्या घरी पोहोचलो आणि थोडंफार फ्रेश झालो. चला, एकदाच आम्ही निघालो सेलिब्रेशन करण्यासाठी. फ्रेश होऊन जरा बरं वाटलं. पोहोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनमध्ये. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही आलो होतो हॉटेल दैवतमध्ये. हॉटेल दैवत हे कबनूर रोडला आहे इचलकरंजीला. आम्ही अगोदर पण इकडे आलो होतो सेलिब्रेशनसाठीच, बर्थडे सेलिब्रेशनसाठी. आणि इकडचं जेवण खरंच खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवीनच पुढे जाऊन. रेस्टॉरंट खरंच खूप सुंदर आहे आणि इथे पण महाराजांचं दर्शन झालं. सर्वात जास्त तर मला हे आवडलं, बैठक सिस्टम. बसून मस्त निवांत जेवायचं. बर्थडे पार्टी असो किंवा ॲनिव्हर्सरी असो, कोणत्याही प्रकारचं जर तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल या सुंदर असं छोटासा सेटअप करायचं असेल तर तुम्ही त्यांना कळवू शकता. आणि त्यांनी बघा हे किती मस्त डेकोरेशन केलं. ही माझी फॅमिली हाय करते व्लॉगमध्ये. आणि हो, त्यांनी मस्त सेटअप करून दिला आणि डेकोरेशन पण खूप सुंदर होतं आणि मला खूप आवडलं. आणि ही माझी चिल्लर पार्टी जी हाय करते. मी थोडीफारच रेडी झाली होती आणि हे बघा माझा लुक. वेट वेट वेट, मम्मी आणि पप्पांची तर ॲनिव्हर्सरी होतीच, काका आणि काकींची पण होती, पण माझ्या दीदीच्या सासू सासऱ्यांची पण ॲनिव्हर्सरी होती. मग काय डबल धमाल झाला की नाही? मग त्यांचं सेलिब्रेशन केलं ॲनिव्हर्सरीचं आणि मस्त छोटासा केक कापला आणि सेलिब्रेट केलं. मग माझ्या मम्मी पप्पांचा केक कापला ॲनिव्हर्सरीचा आणि तेही सेलिब्रेशन केलं आणि हा छोटासा मुमेंट कॅप्चर केला आहे. खरंच खूप छान वाटतंय. आणि काका आणि काकींची पण सेलिब्रेशन केलं केक कापून ॲनिव्हर्सरीचं आणि त्यांचाही मुमेंट छोटासा क्यूटसा कॅप्चर केला आम्ही. आणि मग काय, फॅमिलीचं गेट टुगेदरसारखं सेलिब्रेशन झालं, फोटो सेशन झालं आणि खूप सारे गिफ्ट्स आले. खूप छान वाटलं. सगळे फॅमिली एकत्र मिळून छोटासा सेलिब्रेशन केलं. भाईसाब, ट्रॅव्हलिंग करून एवढी भूक लागली होती ना, म्हणून मी ही मस्त अशी झणझणीत चिकन थाली ऑर्डर केली होती. स्पेशली सोलकढी तर खूप छान होती तिकडची. चला टाटा, आजचा मिनी व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मला फॉलो करा. ओके, टाटा, बाय.